माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय अखिल विश्वाचे हृदयव्याप्त संत वैराग्य राग रसिक उन्मेष सुलोचन श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदि करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने नतमस्तक होऊन आज ज्यांचा पिंडदान विधी पवित्र अशा या वैकुंठ धामामध्ये संपन्न होतोय कैलासवासी संदीप उत्तम घोगरे मामांच्या पवित्र पावन स्मृतीस अभिवादन करून आजच्या या नैमित्तिक प्रवचनाला प्रारंभ करतो। प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेली जी ओवी आहे गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 16व्या श्लोकाखालील तत्वज्ञ संत कशाचा स्वीकार करतात आणि कशाचा त्याग करतात याचा विचार सांगत असताना मौली ज्ञानोबराय या ठिकाणी सांगतायत की जे सर्वगत असणारं चैतन्य आहे, ठाई ठाई ज्या चैतन्याचा वास आहे त्या चैतन्याचा स्वीकार तत्वज्ञ संत करतात आणि आपल्या जीवनामध्ये कृतार्थ होत असताना परमार्थाची साधना त्यांच्याद्वारा घडते। अशा प्रकारे जे संत असतात ते तत्वज्ञ असतात आणि उपाधीने व्याप्त असणाऱ्या गुप्त असणाऱ्या चैतन्याचा शोध ते घेत असतात आणि म्हणून एक प्रकारे संतत्वाचं लक्षणही या ठिकाणी सांगितलेलं आहे। काय स्वीकारावं याचंही ज्ञान या ओवीतून ज्ञानोबराय आपल्याला करून देत आहेत। ओवीचं विस्ताराने चिंतन आपण करणार आहोत। आज ज्यांचा पिंडदान विधी या ठिकाणी संपन्न होतोय ते कैलासवासी संदीप उत्तम घोगरे, वय वर्ष 45। 23 तारखेला सकाळी 6 वाजता त्यांना देवाज्ञा झाली। मुंबई सारख्या ठिकाणी जे हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं। गावाकडे देखील दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं, परंतु डॉक्टरांनी सांगितलं की आपल्याला मुंबईला न्यावं लागणार आहे। म्हणून कुटुंबाने धावपळ करत मुंबईला नेलं। एक दिवस एक रात्र ऍडमिट राहिले आणि पहाटेच्या वेळेला दुर्भाग्याने त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। त्यांच्या पश्चात आमचे असणारे आदरणीय आजोबा उत्तम दोंडीबा घोगरे, आमच्या आजी बेबीताई उत्तम घोगरे, आमच्या मामी अंजली संदीप घोगरे, त्याचबरोबर आमचे मामा संजय उत्तम घोगरे, राम उत्तम घोगरे, बहीण प्रमिला अशोक बेलोटे आणि कैलासवासी ज्योत्स्ना तुकाराम शेळके, मुलगा हर्षल संदीप घोगरे, मुलगी श्रेया संदीप घोगरे, असा हा परिवार संदीप मामांच्या पश्चात या ठिकाणी आदर्श गाव असणाऱ्या या येणेरे गावामध्ये वास्तव्य करत आहे। आमचे संजू मामा हे मुंबई सारख्या ठिकाणी मुंबई पोर्ट्रस गोदी या ठिकाणी कार्यरत आहेत। राम मामा गावामध्ये शेती व्यवसाय करतात। गावाच्या सामाजिक धार्मिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये देखील या कुटुंबाचं भरघोस असं योगदान आहे। गावच्या असणाऱ्या अनेक कार्यांमध्ये या कुटुंबाचा चांगल्या प्रकारचा सहभाग असतो। उत्तम बाबांच्या असणाऱ्या बहीण म्हणजेच आमच्या आजी असल्यामुळे या परिवाराशी आमचा दुराफे परिवाराचा असणारा नातेसंबंध, या परिवाराचे असणारे भाची आमचे चुलते आदरणीय दौलत शेठ दुराफे असतील, बन्सी शेठ दुराफे असतील, अंकुश शेठ दुराफे असतील, दत्ता शेठ दुराफे असतील, विष्णू शेठ दुराफे असतील आणि कैलासवासी आमचे सगळ्यात मोठे चुलते तानाजी शेठ दुराफे आणि या उत्तम मामांनी आमच्या सगळ्या परिवाराला पहिल्यापासूनच जीव लावलेला आहे आणि म्हणून या परिवारातीलच एक घटक या नात्याने आज प्रवचनाकरता आपल्या समोर उपस्थित आहे। खरं तर संदीप मामांना मी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी गावाला कार्यक्रम आल्यानंतर भेटलेलो आहे। उत्तम बाबांना परमार्थाची आवड आहे। पवित्र तुळशीची माळ त्यांच्या गळ्यामध्ये आहे
गावातील सगळ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्तम बाबा कायम कीर्तन ऐकायला त्या ठिकाणी उपस्थित असतात. भगवान दत्तात्रयांची चांगल्या प्रकारची सेवा त्यांच्याद्वारा घडते. संदीप मामांची भेट झाल्यानंतर अगदी मोकळेपणाने बोलणारे हे व्यक्तिमत्व, बोलका स्वभाव, मित्रांमध्ये कायम रमणारे हे व्यक्तिमत्व, अत्यंत गोड स्वभावाचे असणारे संदीप मामा 7 दिवसापूर्वी त्यांना अचानक देवाज्ञा झाली. ही बातमी मी देखील मुंबईला असल्यामुळे मला लगेच त्या ठिकाणी कळाली. परंतु विधी गावी असल्यामुळे अंत्यविधीला अंत्यदर्शनाला मला येता आलं नाही. आज या निमित्ताने अत्यंत सद्गदित अंतकरणाने त्यांना भावपूर्ण निरोप देत असताना ज्ञानोबारायांनी तत्वज्ञ संतांचा विचार ज्या ओवीतून सांगितलेला आहे, ही ओवी चिंतना करता आपल्या समोर ठेवलेली आहे. खरं तर तत्वज्ञ आणि संत ही काही वेगळी अशी व्याख्या नाहीये. जे तत्वज्ञ असतात तेच संत असतात आणि जे जे संत असतात ते तत्वज्ञ असतातच. संत आणि आपण एकाच नरदेहाला आलेलो आहोत, पण तरी देखील संतांमध्ये आपल्यामध्ये कमालीचा असा बदल आहे, फरक आहे. तुकोबारांनी म्हणावं, संत दिसायला जरी आपल्यासारखे दिसत असले तरी असायला मात्र ते आपल्यासारखे नाही. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा, संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत नव्हती जगा मानसाच्या सारिखे. संतांमध्ये आणि सामान्य जीवामध्ये बदल तो काय आहे, फरक तो काय आहे, वेगळेपणा कोणता आहे? तर संतांमध्ये न सामान्य जीवामध्ये बदल हा आहे की संतांचं ध्येय आणि सामान्य मनुष्याचं ध्येय, संतांची जीवन जगण्याची पद्धत आणि सामान्य माणसाची जीवन जगण्याची पद्धत, संतांना कळालेलं जीवन आणि सामान्य माणसाच्या दृष्टीने असणारी जीवनाची व्याख्या, याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. देहाने ते आपल्यासारखेच पंचमहाभूताचा देह घेऊन या ठिकाणी मृत्यूलोकामध्ये आले. पण हा देह घेऊन आल्यानंतर, मानवी देहाला आल्यानंतर मानवाचं परम कर्तव्य काय आहे याची जाणीव त्यांना होती. याचं ज्ञान त्यांच्या ठिकाणी होतं की मनुष्य म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत, तर हा मनुष्य जन्म म्हणजे सामान्य जन्म नाही. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईल मनसी ते होती, तरी का चित्ती न धरावे. या नरदेहाबद्दल बोलत असताना महाराज म्हणतात, नरदेह निधान लागले हाती किंवा लाभले हाती. हा मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. आपल्याला जरी तो प्राप्त झालेला असला, सहज रीतीने वाटत असला, तरी शास्त्राने आध्यात्मिक असणाऱ्या वाङ्मयामध्ये या नरदेहाचं दुर्लभत्व वर्णन केलेलं आहे. शास्त्रकार म्हणतात, दुर्लभम त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रयः, किंवा दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुराः तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, तयामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवा मधुसूदना. नाथ महाराज सुद्धा या देहाचं दुर्लभत्व आपल्या समोर व्यक्त करतायत. दुर्लभ गोष्ट कशाला म्हणतात? जी सहजासहजी उपलब्ध होते त्याला दुर्लभ म्हणतात, बरोबर ना? लक्ष आहे का सगळ्यांचं? जी मिळवण्याकरता अट्टाहास करावा लागतो, प्रयत्न करावे लागतात, प्रयत्नानेही मिळेल की नाही सांगू शकत नाही, त्याला दुर्लभ म्हटलेलं आहे. परीस फक्त आपण ऐकून आहोत, वाङ्मयामध्ये वर्णन केलेलं आहे परीसाचं. परीस सहज आहे का? दुर्लभ आहे. कोहिनूर नावाचा हिरा जो कधी काळी आपल्या भारतामध्ये होता, आता तो नाहीये. अशा प्रकारचे अनमोल हिरे मिळणं सहज आहे का?
रस्त्याने चाललो दगड जसा आपल्याला आढळतो जागोजागी, तसे हिरे दिसतात का? नाही. हिरा हा दुर्लभ आहे, परीस हा दुर्लभ आहे, तद्वत हा मनुष्य देह सुद्धा अत्यंत दुर्लभ आहे. का दुर्लभ म्हणायचं? कारण हा मनुष्य देह मिळावा अशा प्रकारची अपेक्षा कोणाला आहे? स्वर्गाधिक असणाऱ्या देवांना सुद्धा वाटतं की आम्हाला हा मनुष्य देह मिळाला पाहिजे. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, नारायण नामे होऊ जीवन मुक्त. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्युलोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गातल्या असणाऱ्या देवांना सुद्धा अपेक्षा आहे की या मृत्युलोकामध्ये आम्हाला मनुष्य देह प्राप्त व्हावा. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो. म्हणजे इहलोकातला हा मनुष्य देह आम्हाला प्राप्त व्हावा अशा प्रकारची अपेक्षा जर कोणाला असेल तर देवादिकांना आहे. देव कोणाला म्हणावं? ज्यांना दिव्य देह प्राप्त झालेला आहे, सगळे भोग त्यांच्या जवळ आहेत, तरी देखील त्यांना अपेक्षा आहे की आम्हाला मृत्युलोकामध्ये मनुष्याचा देह प्राप्त व्हावा. का अशी अपेक्षा आहे? कारण या मनुष्य देहाला आल्यानंतर जे करता येतं ते अन्य कोणत्याच देहामध्ये करता येत नाही. म्हणजे काय करता येतं? जे आता केलं जातं ते नका लक्षात घेऊ, ते करण्याकरता मनुष्य देह नाहीये. थोडं मी फार उघड उघड बोलणार नाही, परंतु तुम्हाला सगळ्यांना कळेल. मनुष्य देह आपण जे आता करतोय ते करण्याकरता नाही हो. याची देही घडे देवाचे भजन, आणिक हे ज्ञान नाही कुठे. दुर्भाग्याने मनुष्य देहाचं महत्व नाही कळालं, या देहाचं दुर्लभत्व नाही कळालं. हा देह आपल्याला सहजासहजी मिळालेला नाहीये. नाथ महाराज भागवतामध्ये वर्णन करतात, पाप पुण्य समान समी, तेची पाविजे कर्मभूमी, तैजे पडे विषमी स्वर्गगामी का नरकी. पाप पुण्य समसमान झालं की मग या मृत्यूलोकामध्ये मनुष्य देह प्राप्त होतो. आणि पाप पुण्य समान करणं हे आपल्या हातामध्ये नाही, कारण आपण जे कर्म करतोय त्याद्वारा पाप होतंय की पुण्य होतंय याचं ज्ञानच आपल्याला नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे ईश्वराची कृपा झाली तर मनुष्य देह प्राप्त होतो. आपण नेहमी एक प्रमाण सातत्याने म्हणतो, पावला हा देह काग टाली न्याये, न घडे उपाय घडू आले. तुकाराम महाराज म्हणतात, आंधळ्याच्या हातात कावळा सापडणं जितकं अवघड आहे, अप्राप्त आहे, की जो कावळा डोळसाच्याही हातात सापडत नाही. आणि जर कावळा सापडणं सोपं असतं तर आम्ही सुद्धा एक एक कावळा पाळला असतात का? आजच्या विधीला उपयोगाला आला असता, बरोबर ना? परंतु कावळा सांभाळणं सापडणं सहजासहजी शक्य नाहीये. आणि तोच कावळा आंधळ्याच्या हातात सापडणं हे जसं अशक्य आहे, त्या पद्धतीने न घडे उपाय घडो आले. म्हणजे न घडणारीच गोष्ट घडली. काय घडली? तुम्हाला आम्हाला मनुष्य देह प्राप्त झाला. मग या मनुष्य देहाला आल्यानंतर इतक्या अवघड परिस्थितीतून जर आपल्याला हा मनुष्य देह मिळाला असेल तर हा मिळालेला देह आपल्याला कळणं अत्यंत गरजेचं आहे. पहा, याचे 4 पर्याय करता येतील. एकाला मिळालाही नाही, कळाला देखील नाही. एकाला मिळाला नाही पण कळाला, एकाला मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा, आणि एकाला मिळाला परंतु कळाला नाही. तुम्हाला कळालं का मी काय बोललो ते? एकाला मिळाला सुद्धा नाही, कळाला सुद्धा नाही. हे जीवजंतू जे आहेत, पशुपशुआदिक आहेत, यांना मनुष्य देह मिळाला नाही आणि कळाला सुद्धा नाही. एक वर्ग असा आहे की त्याला मिळाला नाही पण कळालेला आहे, जे वर्णन आपण केलं देवादिकांचं.
त्यांना मनुष्य देह मिळालेला नाही, पण त्यांना मात्र तो कळालेला आहे की या देहामध्ये काय विशेषत्व दडलेलं आहे. आणि एक वर्ग असा आहे त्यांना देह मिळाला देखील आणि कळाला देखील. ते कोण असतील तर ते तत्वज्ञ संत आहेत. आणि एक वर्ग असा आहे मिळालेला आहे पण कळाला नाही. आणि कळाला असता तर दुर्व्यसनांच्या आहारी जाऊन आपण आपलं आयुष्य खराब केलं नसतं. एक वर्ग असा आहे की त्याला मनुष्य देह मिळालेला आहे पण कळालेला नाही. आणि याच्यामध्ये बाजीराव शेठ फार मोठा वर्ग आहे. मनुष्य देह मिळाला पण कळालेला नाही. जर कळाला तर या देहाला आल्यानंतर आपण काय करावं याचा विचार अहोरात्र तो करेल. काय करणं योग्य आहे, काय करणं अयोग्य आहे, काय ग्राह्य आहे, काय त्याज्य आहे याचा विचार तो करेल. आणि मग या देहाला आल्यानंतर मनुष्य देहाचं गंतव्य काय आहे, ध्येय काय आहे, प्राप्तव्य काय आहे, उद्दिष्ट काय आहे, काय केल्यानंतर या मनुष्य देहाची इतिकर्तव्यता साधली जाणार आहे याचं ज्ञान त्याला होईल. आपल्याला बऱ्याचदा असा संभ्रम होतो की संसार करण्याकरताच भगवंताने आपल्याला मृत्यूलोकामध्ये जन्माला घातलेला आहे. म्हणून जो संसार साधन स्वरूप आहे, डोबळे सर, त्या संसाराला आम्ही काय समजायला लागलो, साध्य समजायला लागलो. येणेरेवरून जुन्नरला जायचंय, आपण एसटी मध्ये बसणार. एसटी मध्ये बसल्यानंतर जुन्नर हे आपलं काय आहे, साध्य आहे. एसटी मध्ये गर्दी असली की आपण गर्दी कापत कापत जातो, कुठेतरी एखादं सीट आपल्याला मिळेल म्हणून आपण आतमध्ये चढतो, सीटही मिळतं. आपल्या सीटवर कोणी बसू नये याचीही काळजी आपण घेतो. पण कुठपर्यंत, जुन्नरला पोहोचेपर्यंत. का आपला थांबा आला तरी सुद्धा आपण सीटवर बसून राहतो? नाही, कारण आपल्याला ठाऊक आहे ही एसटी म्हणजे आमचं साधन आहे आणि जुन्नर हा आमचा थांबा म्हणजे हे आमचं काय आहे, ध्येय आहे, उद्दिष्ट आहे. तसं हा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. हा मनुष्य देह म्हणजे एक प्रकारे साधन आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, ऐसी यासी नारायणे नुपेक्षिजे सर्वथा. आयुष्याच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय, काय मिळवायचंय याचा विचार प्रत्येकाने करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि नाही जर विचार जर आपण केला तर मग काय, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. म्हणजे आपण जर बेसावधपणे जर जगायला लागलो तर क्षणाक्षणाने आपलं आयुष्य उन होत चाललेले का वाढत चाललेले. आपण मोठ्या दिमाखामध्ये वाढदिवस करतो, पण ज्ञानोबराय म्हणतात बाळ बळीया वाढे, भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलियेकडे, ग्लानीची नाही. आपल्याला आठवणच नाही. एखाद्या भ्रमिष्ठाने जशा पद्धतीने भ्रमित जीवन जगावं त्या पद्धतीने आपण एका वेगळ्या भ्रांतीमध्ये जीवन जगतोय, एका वेगळ्या आविर्भावामध्ये जीवन जगतोय, एक वेगळ्या प्रकारचा विचार करून आपण जीवन जगतोय की ज्या विचाराने मानवी जीवनाची उत्क्रांती साधली जाणार नाही. मी अशी काही माणसं पाहतो, त्यांच्या जवळ गेलं की ते बस त्यांच्या जवळ गेल्यानंतर पैसा सोडला तर कोणता विषय त्यांच्या समोर नसतो. 2चे 4 कसे करायचे, 4चे 8 कसे करायचे, याची टोपी त्याच्या डोक्यात कशी घालायची, या बोटाचा तुका त्या बोटाला, संतोषेत पडतंय का, असंच ऐकायला मिळतं आम्हाला. तेच ऐकायला मिळतं. आणि अशा आविर्भावात ते लोक जगत असतात की आपल्याला कधी मरायचंच नाही. मी नेहमी सांगतो की ज्याने मृत्यूची आठवण कायम ठेवली तो माणूस कधीही कोणाच्या वाईटाचा विचार करणार नाही. तो कधीही विचार करेल की ज्या संपत्तीला, ज्या पैशाला, ज्या घरादाराला, ज्या बंगल्याला, ज्या जमीन जुमल्याला मी माझं म्हणतोय ती जमीन कधीतरी मला सोडून द्यायची. विश्वासराव, कधी कधी असा प्रश्न निर्माण होतो, लोक शेती दाखवताना छातीवर हात बडवून म्हणतात ही शेती महाराज आपली आहे. ती शेती पण हसत असेल, बाबा तुझ्यासारखे लय जण वाटायला लावले. या सातबाऱ्यावर अनेकांची नावं आली आणि अनेकांची निघून गेली. म्हणजे ज्या संपत्तीला आम्ही आपलं म्हणतोय, ठीक आहे, जीवन निर्वाह करता काही काळ त्याची आवश्यकता सुद्धा आहे, पण ते आपलं ध्येय नाही, ते आपलं गंतव्य नाही, ते मानवी जीवनाचं उद्दिष्टच नाही. आणि जर ते उद्दिष्ट असतं तर तुकाराम महाराज का म्हटले असते,
तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिली या, जन्मा आली याचा लाभ पद्मनाभ दर्शनी. बरोबर ना? जन्माला आलेल्याचा लाभ काय आहे? पद्मनाभाचं दर्शन. त्या भगवान परमात्म्याच्या सगुण रूपाचं दर्शन आपल्याला व्हावं याकरता अंतकरण तळमळलं पाहिजे, व्यथित झालं पाहिजे. माझ्या सहित आपल्या अंतकरणामध्ये ती भावना असली पाहिजे. कोणती? मृत्यूच्या पूर्वी भगवंताने मला एकदा तरी त्याची झलक दाखवावी. अनेक गोष्टी पाहाव्या आपल्याला वाटतं ना, ज्या गोष्टी आपण कधी पाहिलेल्या नाही असं वाटतं कधीतरी तिकडे जावं, हे पाहावं. अनेक गोष्टी पाहण्याचा हव्यास आपल्या मनामध्ये असतो. तसं कधीतरी मनामध्ये असा विचार आपल्या अंतकरणामध्ये आला पाहिजे की भगवंताने अनेकांना दर्शन दिलेलं आहे, मग तो भगवान परमात्मा मला का दर्शन देऊ शकत नाही आणि का मला त्याने दर्शन देऊ नये. जर अनेकांना त्याने दर्शन देऊन उपकृत केलं असेल तर माझ्या करता सुद्धा भगवंताने दर्शन दिलं पाहिजे. लक्षात ठेवा, अंतकरण आपलं तळमळलं, आपल्या अंतकरणामध्ये व्याकुळता निर्माण झाली की तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. आपल्या अंतकरणामध्ये भगवत भेटीची ओढ निर्माण झाली, आपलं अंतकरण तळमळलं. कसं? तुकोबराय म्हणतात, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, भेटी लागी जीवा लागली सिंहास, पाहे रात्र दिवस वाट तुझी, भेटी लागी जीवा लागली सिंहास, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन, तैसे माझे मन, वाट पाहे भेटी लागी जीवा लागली सिंहास, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. देवा, रात्रंदिवस डोळ्यामध्ये प्राण आणून मी तुझी वाट पाहतोय की कधीतरी तू माझी भेट घेशील किंवा कधीतरी मला तुझं दर्शन होईल. तुकाराम महाराजांच्या अंतकरणाची अशी व्याकुळ अवस्था झालेली होती. म्हणून तुकाराम महाराज जे भेटतील त्याला प्रश्न विचारायचे. काय? देव कृपा करील मज काय लाज राखील, देव कृपा करील मज. जो जो भेटेल त्याला महाराज विचारायचे. काय? देव कृपा करील मज काय लाज राखील. म्हणजे जर त्यांना कोणी भेटलं तर त्यांचा विषय काय असायचा? देव माझ्यावर कृपा करेल का, त्याची मला भेट होईल का. कारण मानवी देहाला आल्यानंतर जर आपण भगवंताची प्राप्ती करून घेतली नाही तर जीवनामध्ये सगळ्यात मोठी हानी आहे. त्याचं स्मरण जर आपल्याला झालं नाही तर जीवनामध्ये सगळ्यात मोठं नुकसान आहे. तुकोबराय म्हणतात, विसरली तया थोर झाली हानी, विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या, पचतील खानी 84च्या, विसरली तया थोर झाली हानी. आपल्याला जरी वाटत असेल मृत्यू ही जीवनातली हानी आहे, नुकसान आहे, पण लक्षात ठेवा, देवाच्या प्राप्तीशिवाय, देवाच्या स्मरणाशिवाय, देवाच्या भेटीशिवाय जर मृत्यू येत असेल तर आपल्या जीवनामधली मोठी हानी आहे. आणि देवाच्या प्राप्तीने, देवाच्या दर्शनाने, देवाच्या सगुण रूपाच्या साक्षात्काराने जर आपलं जीवन संपत असेल तर ते जीवन कृतार्थ होतं. मग ते जीवन विस्मरणात जात नाही. गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणजे एकीकडे असं आपल्याला पाहायला मिळतंय, ते गेले शतक उलटले पण त्यांना मात्र कोणी विसरलं नाही. आणि एकीकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की जनपळ भर म्हणतील हाय हाय. मग आता आपल्याला कोणत्या वर्गात बसायचंय?
आपण गेल्यानंतर काही काळ लोक चुचकारतील अशा वर्गात बसायचे की आपण गेल्यानंतर लोकांच्या हृदय पटलावर आपण कायमस्वरूपीचा अधिराज्य करू. नक्की कोणत्या संज्ञेमध्ये बसायचे, कोणत्या प्रकारात आपल्याला मोडायचे. तर मला वाटतं आपण गेल्यानंतर आपलं स्मरण आपल्या नातेवाईकांना, पाहुण्यांना, परिचितांना सगळ्यांना कायमस्वरूपी राहिलं पाहिजे. याकरता काय केल्यानंतर आपण लोकांच्या स्मरणामध्ये राहू. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. उत्तम जर अवशिष्ट काय राहत असेल तर आपण केलेलं उत्तम कर्म, आपण केलेला सत्संग, आपण केलेलं दान धर्म, आपण केलेला जे काही सदाचरण आहे तेच लोकांच्या स्मरणामध्ये राहतं. आपण जे चांगलं केलेलं आहे ते उत्तम रूपीने राहतं. लक्षात ठेवा, दोन प्रकार आहेत. आपण जे वाईट केलेले ते दुष्कर्म लोकांच्याही स्मरणात राहतं, पण ते दुष्ट पद्धतीने राहतं. आणि आपण चांगलं सत्कर्म केलेलं आहे त्याचंही स्मरण लोकांच्या अंतःकरणामध्ये राहतं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जगावं कसं तुका म्हणे ज्यावे, सत्कीर्तीने बरवे. कसं जगावं? सत्कीर्तीने जगावं. आपण गेल्यानंतर आपल्या मागे कीर्तीचा सुगंध दरवळला पाहिजे. आणि म्हणून हे जे जीवनाचं तत्व आहे, हे तत्व जर या जगताच्या पाठीवर कोणाला कळालं असेल तर ज्ञानोबराय म्हणतात, हे तत्व कळालं फक्त आणि फक्त तत्वज्ञ संतांना. म्हणून त्याचा स्वीकार तत्वज्ञ संतांनी केलेला आहे. म्हणून या जगतामध्ये जे चैतन्य लपलेलं आहे, ज्या चैतन्याचा आपण साक्षात्कार करतो परंतु आपल्या लक्षात येत नाही. पहा, पाऊस पडला, जिकडे तिकडे हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. हे कोणाचं चैतन्य आहे? एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. त्या चैतन्य घन असणाऱ्या भगवान परमात्म्याचा हा आविष्कार आहे आणि त्याच्या आविष्काराने हे सगळं चैतन्यमय झालेलं आहे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, या सगळ्या उपाधीमध्ये जरी हे सगळं असलं तरी गुप्त असणारं चैतन्य हे फक्त आणि फक्त त्या तत्वज्ञ संतांनाच कळतं. आणि ते तत्वज्ञ संत ते स्वीकारण्याचा प्रयत्न करतात. मला वाटतं आपण संतांचा मागोवा घेणारे साधक असू तर आपण सुद्धा हाच विचार करावा. जे संतांनी स्वीकारलं त्याचा स्वीकार आपण करावा. पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालावी, आळंदी पंढरीची वारी करावी, साधू संतांच्या सज्जन लोकांच्या संगतीमध्ये राहावं. अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनाचा प्रवास करावा. आज ज्यांच्या पिंडदानानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते कैलासवासी संदीप उत्तम घोगरे, वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी आहे, आमच्या मामी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या आजींना आणि आजोबांना होणारं दुःख, उत्तम बाबा आणि आमच्या बेबी आजी आहेत आणि आमच्या मामी आहेत. या सगळ्या परिवाराला दुःख झालेलं आहे. कारण अत्यंत मनमिळावू असणारा आमच्या संदीप मामांचा हा स्वभाव. कायम आलेल्या पाहुण्यांशी तोंड वरून बोलावं, विचारपूस करावी. राम मामा तसे थोडेसे अबोल आहेत, थोडे कमी बोलणारे आहेत. आणि संजू मामा मुंबई सारख्या ठिकाणी वास्तव्य करतात, परंतु संदीप मामांनी मात्र सगळ्यांशी अगदी आत्मीयतेचे संबंध निर्माण केलेले होते. दुर्भाग्याने त्यांना अल्प आयुष्य भगवंताने दिलं. त्यांच्या पश्चात असणारा जो सगळा परिवार आहे, या परिवाराला मामांच्या जाण्यामुळे अनिवार्य दुःख झालेलं आहे. मगाशी या ठिकाणी सगळे येत असताना मी मामींचा चेहरा पाहिला. कोणत्या शब्दाने या परिवाराचं सांत्वन करावं, कोणत्या शब्दाने या परिवाराचं दुःख हलकं करावं, भगवंताला हीच प्रार्थना आपण करूया की मामांना आपल्या चरणाशी जागा देऊन चांगल्या प्रकारची सद्गती प्राप्त व्हावी. आणि पश्चात असणारा जो काही परिवार आहे की जो खऱ्या अर्थाने दुःखाच्या खाईमध्ये कोसळलेला आहे, अनिवार्य दुःख या परिवाराला झालेला आहे, या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताने या परिवाराला द्यावी. मामींचं दुःख देखील हलकं व्हावं. त्यांनी थोडंसं आपल्या दुःखाला आवर घालावा. आपल्या मुलाकडे, मुलीकडे, आपल्या सासू सासऱ्यांकडे आणि आपल्या दीर आणि भाया आणि सगळ्या परिवाराकडे त्यांनी पाहावं. आपण कधीही एकाकी पडणार नाही ही नक्की मी ग्वाही या निमित्ताने देतो. कारण संजू मामा असतील, राम मामा असतील, हे नक्की या परिवाराला आधार देतील. मामींना आणि हर्षल आणि बारकी असणारी आमची बहीण या सगळ्या परिवाराला आधार देतील. गाव देखील येणेरे गाव हे एक आदर्श गाव आहे. प्रातस्मरणीय वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपेने
या गावामध्ये परमार्थाची एक चांगली बैठक आहे आणि म्हणून नक्कीच मामींना कोणी दुरावा देणार नाही, मुलांचंही भविष्य चांगल्या प्रकारे घडेल। हर्षल हा चाकण या ठिकाणी त्या ठिकाणी नोकरी करतोय आणि त्यामुळे आता मुलांकडे पाहून मामींनी स्वतःच्या शोकाला थोडंसं सावरावं। आपण हेच बोलून आधार देण्याचा प्रयत्न करू शकणार आहे। त्यांना झालेलं दुःख आहे, या दुःखाचं वर्णन शब्दात करू शकत नाही, म्हणून अधिक काही बोलायचं नाही। समाजातील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, अनेकांना आपल्या भावना या निमित्ताने व्यक्त करायच्या आहे। मी मामांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करत असताना आमचा सर्व दुराफे परिवार या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी आहे। माझे चुलते अंकुश नाना आणि संजू मामा हे मुंबई पोर्ट्समध्ये एकत्र कामाला असल्यामुळे पाहुणे तर आहोतच, परंतु अगदी जिवलग मित्र म्हणून आमच्या नानांचं आणि मामांचं सख्यत्वाचं नातं आहे। जेव्हा संदीप मामांची अशी दुर्घटना घडली त्या आदल्या दिवशीच आमचे नाना जे हॉस्पिटलमध्ये जाणार होते, परंतु पाऊस भरपूर होता आणि सकाळी ही बातमी कळल्यानंतर आम्हाला सगळ्यांना दुःख झालं। आमचा सगळा परिवार या दुःखामध्ये सहभागी आहे। माझे मोठे बंधू रविकांत दुराफे असतील आणि आमचे सगळेच चुलते या दुःखामध्ये सहभागी आहेत। देवाला पुनश्च एकदा प्रार्थना की आमचे मामा यांना तुम्ही फार कमी आयुष्य दिलं, परंतु आता तरी त्यांना आपल्या चरणाशी जागा द्यावी। काकस्पर्श झालेला आहे, न्यूनते पुरते अधिकते सरते, करुण घ्यावे तुमते विनवित असे, पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नये अंगीभूत युक्ती, नोया उपदेश